वडकबाळ येथे सीना नदीचा रुद्रावतार, पाण्याचा प्रवाह बदलला। दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ येथे सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडून नदीने प्रवाह बदलल्याचे चित्र दिसत आहे। महाराष्ट्र राज्यातील मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या मुसळधार पावसाची जबरदस्त बॅटिंग सुरू आहे। यातच मागील 8 दिवसापासून सोलापूर जिल्ह्यासह नदी उगम क्षेत्रात आणि धरण क्षेत्रात पडत असलेल्या संततधार पावसामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत। यामुळेच अहिल्यानगर येथे उगम पावलेल्या सीना नदीने संततधार पावसामुळे रुद्रावतार धारण केलेला आहे। हीच सीना अहिल्यानगर येथे उगम पावून जवळपास 275 किलोमीटरचा प्रवास करत सीना नदी ही दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुडल संगम येथे जाऊन भीमा नदीस जाऊन मिळते। सीमा नदीला अनेक ओढे नालेसह उपनद्याही मिळत असल्यामुळे तसेच सोलापूर शहरातील अनेक छोटे मोठे ओढ्यामुळे सीना नदी सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे। यातच दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ येथे सीना नदीने आपल्या पाण्याचा प्रवाह बदलल्यामुळे शेतकऱ्यांची जमीन वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे। यातच नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। त्यांच्या शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झालेले पाहायला मिळाले। संपादक गुरुदादा गायकवाड, महाराष्ट्र सुखदेव न्यूज, वडकबाळ, सोलापूर। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।